हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल के मेडिकल अँड नर्सिंग लेक्चर्स. सो गाईज, आज आपण पाहणार आहोत डायजेस्टिव्ह सिस्टीममधले जे एलिमेंटरी कॅनलमध्ये असणारे ऑर्गन्स आहेत, त्यामधला आपण माउथ जो आहे तो आज या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की एलिमेंटरी कॅनल आणि असेसरी ऑर्गन्स, एलिमेंटरी कॅनलमध्ये असणारे ऑर्गन्स आणि असेसरी ऑर्गन्स. तर एलिमेंटरी कॅनलमध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहेत, तर त्यामध्ये आहे माउथ, फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम आणि अनस. हे झाले एलिमेंटरी कॅनलमध्ये असणारे ऑर्गन्स. त्यानंतर ॲसेसरी ऑर्गन्स आपण पाहिले होते टंग, टीथ, त्यानंतर 3 पेअर्स ऑफ द सलायव्हरी ग्लँड्स, लिव्हर, पँक्रियाज आणि बाईल डक्ट. हे ॲसेसरी ऑर्गन्स आपण पाहिले होते. तर आज आपण पाहणार आहोत एलिमेंटरी कॅनलमधला फर्स्ट जो ऑर्गन आहे तो माउथ. माउथ आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो गाईज, माउथ माउथ माउथला दुसरं नाव आहे ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी म्हणतो. माउथ इज ॲन ओव्हल शेप्ड कॅव्हिटी इनसाइड द स्कल. माउथ जो आहे, माउथ हे कुठं आहे तर स्कलमध्ये प्रेझेंट आहे. तो शेप कसा आहे त्याचा, तर ओव्हल शेप म्हणजे अंडाकृतीचा त्याचा आकार आहे. द माउथ और ओरल कॅव्हिटी इज बाउंडेड बाय द मसल्स अँड बोन्स. जो माउथ असेल किंवा ओरल कॅव्हिटी म्हणतो त्यालाच, ते कशाने बाउंडेड आहे, कशानं तयार झालेला आहे, तर मसल्स आणि बोन्सनं हा पूर्णपणे बाउंड झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इट लाईन्स थ्रूआउट विथ म्युकस मेम्ब्रेन कंटेनिंग स्मॉल म्युकस सिक्रेटिंग ग्लँड्स. हे जो पूर्ण माउथ आहे, जो काही एरिया, माउथचा आतला एरिया जो आहे, तो पूर्णपणे कशाने सराउंड झालेला आहे, तर जो काही म्युकस सिक्रेट झालेले म्युकस मेम्ब्रेन आहे किंवा म्युकस ग्लँड जो सिक्रेट करणारा म्युकस आहे, तो म्युकस पूर्णपणे आतमध्ये माउथमध्ये, तोंडामध्ये पूर्णपणे काय झालेला आहे, तर सराउंड झालेला आहे. पूर्णपणे तो व्यापलेला भाग आहे. आता नेक्स्ट, आता पार्ट्स ऑफ द माउथ. माउथमध्ये असणारे कोणकोणते पार्ट्स आहेत? फर्स्ट जो आहे तो आहे लिप. फर्स्ट जो आहे तो आहे लिप्स. त्यानंतर वेस्टिब्युल, ओरल कॅव्हिटी, गम्स, टीथ, हार्ड पॅलेट आणि सॉफ्ट पॅलेट, टंग, ओला आणि सलायव्हरी ग्लँड्स. हे जे आहेत पार्ट्स ऑफ माउथ, म्हणजे माउथमध्ये असणारे पार्ट्स: लिप्स, वेस्टिब्युल, ओरल कॅव्हिटी, गम्स, टीथ, हार्ड अँड सॉफ्ट पॅलेट, टंग, ओला अँड सलायव्हरी ग्लँड्स. हे झाले पार्ट्स ऑफ दी माउथ. त्यानंतर फर्स्ट जो आहे तो वेस्टिब्युल. आता वेस्टिब्युल काय? वेस्टिब्युल इज द एरिया बिटवीन द टीथ अँड लिप्स अँड चिक. म्हणजे वेस्टिब्युल जो आहे तो काय आहे, तर टीथ असतील किंवा चिक असतील. आता टीथ आणि लिप्स असेल आणि हे चिक्स असेल, यामध्ये असणारा जो गॅप आहे मधला, हा जो गॅप आहे, या पार्टला काय म्हणतो आपण, तर वेस्टिब्युल म्हणतो. म्हणजे टीथ असतील किंवा लिप्स असतील किंवा चिक असेल, ह्या तिन्हीच्या मध्ये असणारा जो गॅप आहे, मध्ये जो असणारा गॅप आहे, तो म्हणजे वेस्टिब्युल. झालं वेस्टिब्युल. त्यानंतर नेक्स्ट पाहणार आपण टीथ. टीथ टीथ आर द एम्बेडेड इन द सॉकेट ऑफ द अल्वेओलार रिजेस ऑफ द मॅन्डिबल अँड मॅक्झिला. जे टीथ आहेत, ते टीथ कुठे एम्बेडेड आहेत, कुठे सिच्युएटेड आहेत, तर सॉकेट ऑफ द अल्वेओलार रिज, म्हणजे जे काही मॅन्डिबल असेल, मॅक्झिला असेल, त्या दोघांच्या जे काही सॉकेट आहे, तो त्या सॉकेटच्या मध्ये ते घुसलेले आहेत, म्हणजे त्यामधून ते निघालेले आहेत, त्यामध्ये ते एम्बेडेड झालेले आहेत. 2 प्रकारचे टीथ आहेत. एक आहे टेम्पररी और डेसिड्युअस और प्रायमरी टीथ म्हणतो, आणि दुसरं जो आहे तो परमनंट टीथ. हे झाला टेम्पररी, डेसिड्युअस और प्रायमरी टीथ, हे परमनंट टीथ. आता टेम्पररी टीथ जो आहे ते लहान मुलांमध्ये येणारे जे टीथ असतात, आपण त्यांना मराठीत म्हणतो दुधाचे दात. जे दुधाचे दात असतात त्यांनाच टेम्पररी म्हणतो किंवा डेसिड्युअस किंवा प्रायमरी टीथ म्हणतो. आणि जे अडल्टमध्ये असणारे आहेत, जे 32 टीथ जे असतात, 32 दात जे असतात अडल्टमध्ये, ते झाले परमनंट टीथ. हे 2 सेट्स ऑफ द टीथ. टीथ कुठे असतात सिच्युएटेड, एम्बेडेड कुठे असतात, तर सॉकेट ऑफ द अल्वेओलार रिज ऑफ द मॅन्डिबल आणि मॅक्झिलाच्या मध्ये ते काय असतात, तर सिच्युएटेड असतात. त्यानंतर आता नेक्स्ट, स्ट्रक्चर ऑफ द टीथ. टीथचा स्ट्रक्चर. द क्राउन.
तर क्राउनचा पार्ट कोणता आहे? जो वरती क्राउन म्हणजे जो काही वरती ताजसारखा जो दिसणारा भाग आहे. वरती जो दिसायला डोळ्याने जो दिसतो आपल्या दात जे दिसतं वरती क्राउनसारखा, हा जो पार्ट दिसतो हां. हा झाला क्राउन. दिसतो का इथून ते इथपर्यंतचा हा झाला क्राउनचा पार्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे नेक. नेक कुठचा खालचा जो रूट आहे, ते रूट आणि क्राउनच्या मध्ये जो काही गॅप दिसतो, त्या दोघांच्या मध्ये जो काही एक पोकळी दिसते. ज्या ठिकाणी क्राउन जिथून सुरुवात होते, तो जो पार्ट आहे, तो झाला नेकचा पार्ट. हा नेकचा पार्ट झाला. त्यानंतर नेक्स्ट आहे रूट. रूटचा खाली हा जो पार्ट दिसतो हा झाला रूट जे कुठं असतो एम्बेडेड असतो. मध्ये असणारा जो काही बोन आहे किंवा मसल्स आहे त्याच्यामध्ये त्यातमध्ये एम्बेडेड असणार आहे. क्राउन फर्स्ट जो आहे तो क्राउन पार्ट व्हिजिबल अबोव्ह द गम्स. आता गम्स जे असणार आहे, गम्सच्या वरती जो दिसणारा पार्ट आहे, व्हिजिबल पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? द क्राउन. त्यानंतर द रूट, द पार्ट एम्बेडेड इन द बोन. जे बोनमध्ये म्हणजे हाडांच्या मध्ये जे काही एम्बेडेड आहे, जिथून ते निघते, जिथून त्याची सुरुवात होते, त्यास काय म्हणतो आपण? रूट. त्यानंतर नेक, स्लाइट नॅरो रिजन वेअर क्राउन मर्ज विथ द रूट. म्हणजे क्राउन जो आहे तो रूटशी मिळणार आहे, मर्ज होणार आहे. त्या पार्टला, त्या रिजनला काय म्हणतो? तर द नेक म्हणतो. त्यानंतर पल्प कॅव्हिटी इन द सेंटर विच कंटेन्स ब्लड वेसल्स, लिम्फ वेसल्स अँड नर्व्हज. आता हे सेंटर म्हणजे जो काही कॅव्हिटी दिसते, गॅप दिसते, तो म्हणजे पल्प कॅव्हिटी. त्याच्यामध्ये कोण असणार आहे? ब्लड वेसल्स असणार आहे, नर्व्ह वेसल असणार आहे, त्यानंतर लिम्फ वेसल्स असणार आहे. तर हे पल्प कॅव्हिटी कशासाठी असणार? जे काही आपण सेन्सेशन करतो, दाताला जे काही नरिशमेंट प्रोव्हाईड होतं, ते सर्व कशामार्फत होणार आहे? ब्लड वेसल असेल, लिम्फ असेल किंवा नर्व्ह असेल. नर्व्हने काय होणार? सेन्सेशन प्रोव्हाईड होणार. ब्लड वेसल्सने त्यांना काय होणार? तर नरिशमेंट प्रोव्हाईड होणार. त्यानंतर नेक्स्ट आहे द डेंटाईन. त्यानंतर नेक्स्ट आहे द डेंटाईन ऑफ द क्राउन इज कवर्ड बाय द थिन लेयर ऑफ द व्हेरी हार्ड सबस्टन्स दॅट्स इनेमल. तर इनेमल म्हणून एक पार्ट असतो दातामध्ये. तो सर्वात वरचा जो पार्ट असणार आहे, वरती जो लेयर असणार आहे दातावरची, तो झाला हा इनेमल. तो कसा आहे? हार्डेस्ट पार्ट ऑफ द बॉडी. आपल्या शरीरामध्ये सर्वात कठीण जो पदार्थ आहे, कठीण जो भाग आहे, तो म्हणजे इनेमल. इनेमल फक्त दातामध्येच नसून तर पूर्ण आपल्या शरीरामध्ये हार्डेस्ट पार्ट जो आहे, हार्डेस्ट जो सबस्टन्स आहे, जो भाग असणार आहे, तो आहे इनेमलचा भाग. नेक्स्ट शेप ऑफ द परमनंट टीथ. टीथचे आता शेप कसे आहेत? कोणकोणत्या प्रकारचे परमनंट टीथ असतात? तर फर्स्ट जो आहे तो मोलार, प्रीमोलार, कॅनेन आणि इन्सिजर. आता हे मोलार जो आहे, हे मोलार म्हणजे आपले दाढेचे दात जो म्हणतो, दाढामध्ये असणारे दात आहेत ते म्हणजे मोलार. त्याच्या जे समोर असतात ते असतात प्रीमोलार. दाढीचे दात असतात त्याच्यासमोर प्रीमोलार आणि समोरचे जे काही क्रॉस दिसणारे आहे, जो एकदम असा शार्प दात दिसतो कट करण्यासाठी, तो झाला कॅनेन. आणि समोर जे दिसतात 2 दात, समोरचे जे 2 दात असतात फ्लॅट, त्यांना आपण काय म्हणतो? इन्सिजर. तर फंक्शन ऑफ द टीथ. टीथचे फंक्शन काय? आता इन्सिजर अँड कॅनन आर द कटिंग अँड बायटिंग. आता समोरचे जे इन्सिजर आणि कॅनन हे जे 2 दात आहेत, ते काय करतात? तर बाईट करण्यासाठी किंवा कट करण्यासाठी, लहान-लहान एकाचे 2 भाग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यानंतर प्रीमोलार अँड मोलार्स फॉर द चिविंग. तर चावण्यासाठी किंवा बारीक-बारीक त्यांना ग्राइंड करण्यासाठी, एकदम पेस्ट करण्यासाठी जो काही दात यूज होतो, ते म्हणजे प्रीमोलार आणि मोलार. त्यानंतर नेक्स्ट पाहणार आपण टंग. टंग जो आहे, टंग इज कंपोज्ड ऑफ द व्हॉलंटरी मसल्स अँड इज परमनंट ॲट द फ्लोर ऑफ द माउथ. प्रेझेंट ॲट द फ्लोर ऑफ द माउथ. टंग हे आहे व्हॉलंटरी मसलनं बनलेलं आहे. व्हॉलंटरी म्हणजे जे आपल्या कंट्रोलमध्ये असतात, ते मसलने तो बनलेला आहे आणि तो प्रेझेंट कुठं असतो? फ्लोर ऑफ द माउथ. तोंडाच्या फ्लोअरमध्ये तो प्रेझेंट असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, इट इज अटॅच्ड टू हायर्ड बोन ॲट द बेस अँड बाय फोल्ड ॲट इट्स म्युकस मेम्ब्रेन. इट्स कॉल्ड फ्रेन्युलम. फ्रेन्युलम जे पाठीमागच्या भागामध्ये जे म्युकस मेम्ब्रेननं फोल्ड झालेला जो भाग दिसणार आहे, त्या भागाला काय म्हणतो आपण? तर त्या भागाला आपण म्हणतो फ्रेन्युलम. हे जो दिसणारा भाग मध्ये दिसतो भाग, तो म्युकस मेम्ब्रेनचे फोल्ड्स जे आहेत, ते फोल्ड्सना फ्रेन्युलम म्हणतात. आणि टीथ जो आहे त्याची सुरुवात कुठून होते? त्याची सुरुवात होते हायर्ड बोनपासून तिची सुरुवात होते. आणि
पाठीमागच्या बाजूला त्याचे फोल्ड्स दिसतात म्युकस मेम्ब्रेनचे, त्यांना फ्रेन्ड्युलम म्हणतो. टू द फ्लोअर ऑफ द माउथ, म्हणजे माउथच्या फ्लोअरमध्ये असतात ते. हे झालं टंग. त्यानंतर द सुपेरियर सरफेस कन्सिस्ट ऑफ द मेम्ब्रेनस पॅपिलाय. मेनी ऑफ दिस कंटेन्स अ सेन्सरी रिसेप्टर फॉर द सेन्स ऑफ द टेस्ट इन द टेस्ट बड्स. आता ह्याच्यावरती खूप सारे काय असतात, तर पॅपिलाइज असतात. पॅपिलाइज असतात आणि ते पॅपिलाइज कशासाठी महत्त्वाचे असतात, तर सेन्स ऑफ द टेस्ट, टेस्टचे सेन्स करण्यासाठी ते प्रेझेंट, त्याच्यावरती पॅपिलाय प्रेझेंट असतात. आता फर्स्ट जो आहे तो, हे जो दिसणार आहे समोरच्या भागामध्ये दिसणारे जे पॅपिलाइज आहेत, तो आहे फंजिफॉर्म पॅपिलाय. त्यानंतर त्याच्या पाठीमागे दिसणार आहेत ते आहे फिलिफॉर्म पॅपिलाय. आणि जे साईडला आतल्या बाजूने आणि साईडच्या बाजूने दोन दिसतात त्याला म्हणतो फोलिएट पॅपिले. आणि मध्ये सर्वात एंडला जो दिसणार आहे ते सर्कमव्हॅलेट पॅपिलाय. असे 4 प्रकारचे पॅपिलाइज असतात आणि त्या पॅपिलाइजचा हेल्प कशासाठी होतो, तर जो काही टेस्ट आहे, टेस्ट सेन्स करण्यासाठी त्याचा मदत होतो. आता फर्स्ट जो टिपला दिसणार आहे फंजिफॉर्म पॅपिलाय, ते काय तयार करतात, तर ते काय डिटेक्ट करणार, तर स्वीट, जे आपण खाल्लेलं चव असते किंवा जे काही आईस्क्रीम असेल किंवा आपण जिभेवरती समोरच्या टीपमध्ये ठेवलं की तो स्वीट जो टेस्ट लागणार आहे तो कोण डिटेक्ट करतो, तर फंजिफॉर्म पॅपिलाइज हा समोरचा भाग. त्यानंतर नेक्स्ट आहे सॉल्ट. आता जे काही मीठ असेल किंवा सॉल्टी जे काही टेस्ट असतात ते कोण डिटेक्ट करणार आहे, तर ते फिलिफॉर्म पॅपिलाइज ते डिटेक्ट करणार सॉल्ट टेस्ट. आणि त्यानंतर असणार आहेत सोर. सोर म्हणजे जो तिखट असेल किंवा खट्टा म्हणतो आपण, ते खट्टा जो सेन्स होणार आहे तो कोण करणार, तर फॉलिएट पॅपिलाइज ते सेन्स करणार सोरचा. त्यानंतर सर्वात लास्टला एंडला जो असणार आहे आतमध्ये, तो असणार बिटर म्हणजे कडू. जे आपण कारलं असेल, कारलं खाल्लं की त्याचा टेस्ट जो सेन्स होणार आहे, कडू पदार्थाचा जो टेस्ट सेन्स होणार आहे तो कुठं होणार आहे, तर तो सर्कमव्हॅलेट पॅपिलायचा पॅपिला जे आहे ते सेन्स करतात. कोणता, तर बिटर. हे झाले त्याच्यावरती असणारे पॅपिलाइज आणि डिटेक्ट करण्याचे कोणत्या पार्टमध्ये कोणते टेस्ट डिटेक्ट करतात ते. त्यानंतर नेक्स्ट आहे फंक्शन ऑफ द टंग. टंगचे फंक्शन काय, फर्स्ट फंक्शन जो आहे तो आहे चिविंग. त्यानंतर स्वॉलोविंग, स्पीच आणि टेस्ट. चिविंग म्हणजे जे आपण अन्नाचा घास घेतो त्या अन्नाच्या घासला काय करणं, बारीक बारीक करणं, त्याला मोठ्या कणांचं रूपांतर छोट्या छोट्यामध्ये करणं, ते म्हणजे चिविंग. चिविंगमध्ये थोडक्यात चावणं. त्यानंतर नेक्स्ट आहे स्वॉलोविंग. जे चावलेलं अन्न असतो, बारीक केलेलं अन्न असतं, तो आतमध्ये गिळणं, म्हणजे आतमध्ये ढकलणं, तो म्हणजे स्वॉलोविंग. त्यानंतर स्पीच म्हणजे बोलण्याचं फंक्शन. जिभेचं फंक्शन दुसरं काय, तर आपण जिभेमुळं काय करू शकतो, तर बोलू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे टेस्ट. म्हणजे जे काही खाल्लेल्या अन्नाचं टेस्ट आहे, ते खाल्ल्याच्या अन्नाचं टेस्ट डिटेक्ट करण्याचं काम ही हे जीभ करत असतो. हे झाले फंक्शन ऑफ द टंग. त्यानंतर आहे पॅलेट. पॅलेट, द पॅलेट रूप ऑफ द माउथ, त्यालाच म्हणतो रूप ऑफ द माउथ. पॅलेटलाच दुसरं नाव आहे रूप ऑफ द माउथ. पॅलेट फॉर्म द डिव्हिजन बिटवीन द नेझल अँड ओरल कॅव्हिटी. इट इज सेपरेटेड इंटू 2 डिस्टिंक्ट पार्ट. आता पॅलेट जो आहे तो पॅलेट कोणता आहे, जो रूप म्हणजे दात आपण उघडल्यानंतर वरचा जो जीभ वर लावल्यानंतर तो वरचा जो भाग दिसणार आहे, वरचा जो भाग लागतो, म्हणजे जो रूप आहे, जो छत आहे तोंडाचा, तो छत ऑफ द माउथ कोण बनवतं, तर हे पॅलेट बनवतो. म्हणजे नाक जो आहे, नेझल कॅव्हिटी आणि ओरल कॅव्हिटी, या दोघांमधला जो मधला भाग आहे, त्या दोघांना डिवाइड करणारा जो भाग आहे त्याला म्हणतो पॅलेट. छत जो आहे तो माउथचा छत, त्याला पॅलेट म्हणतो. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक आहे हार्ड पॅलेट आणि दुसरा आहे सॉफ्ट पॅलेट. तर हार्ड पॅलेट कुठं असतो, लोकेटेड अँटेरियरली कंप्राइज्ड ऑफ द बोन. इट इज अ इमोबाईल. म्हणजे हार्ड पॅलेट जो आहे तो अँटेरियर आहे, समोर आहे. समोरचा भाग हा जो दिसतो, समोरचा भाग हा जो आहे हार्ड पॅलेटचा, म्हणजे समोर दिसणार आहे, हार्ड बोन्सने बनलेला आहे आणि तो कसा आहे, इमूव्हेबल आहे. म्हणजे तो मूव्ह होणार नाही, तो त्याची हालचाल होणार नाही, एकदम हार्ड आहे, तो बोन्सने बनलेला आहे. समोरचा भाग त्याला हार्ड पॅलेट म्हणतो, बोन्सनं बनलेला आहे. त्यानंतर पाठीमागचा भाग जो दिसतो, हा हा जो पोस्टेरियरली दिसणारा भाग आहे तो म्हणजे सॉफ्ट पॅलेट. लोकेटेड पोस्टेरियरली कंप्राइज्ड ऑफ मसल्स फायबर्स, म्हणजे मसल्सनं बनलेला आहे, पाठीमागच्या भागामध्ये सिच्युएटेड आहे. इट कॅन बी इलेव्हेटेड ड्युरिंग द स्वॉलोविंग. दिस प्रिव्हेंट्स द फूड बोलस फ्रॉम एंटरिंग इन द नेझोफेरेंक्स. आता तो काय करतो, तो मूव्हेबल आहे. हार्ड पॅलेट इमूव्हेबल होता, सॉफ्ट पॅलेट कसं आहे, मूव्हेबल आहे. ज्यावेळेस आपण अन्न गिळतो, ज्यावेळेस स्वॉलोविंग करतो, त्यावेळेस त्याची मूव्हमेंट होते. अन्न स्वॉलोविंग करण्यासाठी तो त्याचा मदत होतो. आणि दुसरं तर जे काही बोलस आहे तो नेझोफॅरिंक्समध्ये
जाण्यामध्ये प्रिव्हेंट करतो तो, त्यामध्ये जाऊ देत नाही. हे याचं सॉफ्ट पॅलेटचं फंक्शन. त्यानंतर नेक्स्ट आहे फन फॅक्ट्स अबाउट द माउथ. काही फॅक्ट्स आहेत माउथबद्दल ते आपण पाहणार आहेत. फर्स्ट जो आहे तो आहे द इनसाइड ऑफ युअर माउथ कंटेन्स ॲज अ मेनी बॅक्टेरिया ॲज दे आर पीपल ऑन अर्थ. आता आपल्या तोंडामध्ये खूप सारे बॅक्टेरिया आहेत. म्हणजे जे काही आपलं पूर्ण तोंड आहे त्याच्यामध्ये खूप सारे बॅक्टेरिया आतमध्ये कंटेन असतात तोंडाच्या मध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे मेनी डिसीजेस आर लिंक्ड टू ओरल हेल्थ इन्क्लुडिंग द हार्ट डिसीजेस, डायबिटीज अँड ऑस्टिओपोरोसिस. मेनी डिसीज आर लिंक्ड विथ, म्हणजे खूप सारे आजार जे आहेत ते आजार माउथशी रिलेटेड आहे, माउथच्या संबंधित आहेत, ओरल हेल्थच्या रिलेटेड आहेत, इन्क्लुडिंग कोणकोणते तर हार्ट डिसीज असतील, डायबिटीज असेल, ऑस्टिओपोरोसिस, हे डिसीजेस आहेत ते ओरल हेल्थच्या संबंधित डिसीजेस आहेत. त्यानंतर थर्ड जो आहे क्लोज युअर माउथ व्हाईल स्विमिंग बिकॉज क्लोरीन कॅन विअर डाऊन इनेमल. ज्यावेळेस आपण पोहत असतो त्यावेळेस माउथ काय केलं पाहिजे तर क्लोज केलं पाहिजे, बिकॉज क्लोरीन कॅन काय करू शकतो तर जे काही इनॅमलवर असणारा जो काही क्लोरीन आहे तो पूर्णपणे काय निघून जाऊ शकतो. त्यानंतर द टंग इज द ओनली मसल इन द ह्युमन बॉडी दॅट्स वर्क्स विदाउट एनी सपोर्ट फ्रॉम द स्केलेटन. आता फक्त हे टंग एकच आपल्या शरीरामध्ये असणारा एक ऑर्गन आहे, तो विदाउट कोणतेही स्केलेटल सपोर्टने आपल्या शरीरामध्ये हालचाल करत असतो, शरीरामध्ये असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे नो टू पीपल हॅव number of two people have the same set of teeth as person's teeth are as unique in their fingerprint. म्हणजे जसे सेम फिंगरप्रिंटच्या आपल्या जगामध्ये एक दोन व्यक्ती आढळू शकतात, तसाच सेम दाताचा जो काही सेट असतो, टीथ असतो, त्या टीथचे आपल्या दोन व्यक्ती आपल्या पूर्ण जगामध्ये आढळू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे स्माइलिंग हेल्प्स यू लिव्ह लॉंगर. म्हणजे जो म्हणतो आपण की जास्त हसले की जास्त आयुष्य वाढतं, म्हणजे स्माइलिंग हेल्प्स यू लिव्ह लॉंगर. एव्हरी टाईम यू स्माइल युअर बॉडी प्रोड्युसेस ग्रेटर अमाऊंट्स ऑफ द अँटीबॉडीज गिविंग यू इम्युनिटी बूस्ट. ज्यावेळेस जास्त तुम्ही हसणार त्यावेळेस काय होतं तर आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज खूप प्रमाणात तयार होणार आणि आपली जी काही इम्युनिटी आहे, इम्युनिटी वाढवण्यास, इम्युनिटी बूस्ट करण्यामध्ये ते हेल्प करतात. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो द इनेमल ऑन द सरफेस ऑफ युअर टीथ इज द हार्डेस्ट सबस्टन्स इन युअर होल बॉडी. आता क्राऊनवरती जो काही लेअर असणार आहे इनेमलचा लेअर हा सर्वात शरीरामध्ये असणारा हार्डेस्ट सबस्टन्स आहे. हे झाले माउथच्या बद्दल आपण पाहिलं. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल.